की सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जवळजवळ 700 ते 800 वेपन हे 20-20 लाख रुपये घेऊन बेकायदेशीर वाटलेले आहेत. निलेश चव्हाणला तर एक महिन्यामध्ये पिस्तूलचं लायसन दिले. मोका न लावण्याच्या बदल्यामध्ये यांनी पैसे काढले. त्यामध्ये रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, गुप्ता आहे आणि हा शेवटचा एसीपी बजरंग देसाई यांनी 100 कोटी कमीत कमी रुपयांची वसुली केलेली आहे. मी 1 वर्षापूर्वी अमिताभ गुप्ता आणि त्याच्या इतर सहकार्यांवर मी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. आता जो विषय चाललेला आहे की हगवण्यासाठी किंवा त्या नाना गायकवाडांकडे जे पैसे मागितले जातात त्या सुपेकरांनी, तर ते पैसे मागायच्या आधी ते तर पैसे मागतोय, मी तर पैसे खाल्ल्याचा आरोप केला पोलिसांवर की ज्या टायमाला यांनी अमिताभ गुप्तांनी मला खोटी अटक केली. त्या खोटी अटक झाल्यानंतर अमिताभ गुप्तांनी मला अटक का केली तर नाना गायकवाडांच्या घरामधून त्यांनी पैसे चोरले होते. त्यांनी रवींद्र शिसवे जॉईंट सीपी होते तत्कालीन, त्यानंतर श्रीनिवास घाडगे आणि चौथा होता एसीपी बजरंग देसाई. बजरंग देसाईकडे तपास असताना त्यांनी नाना गायकवाडच्या घरामधून 15 कोटी चोरले. ऍक्च्युली आता 3,90,00,000 रुपयेच याच्यामध्ये दाखवलेत त्यांनी, म्हणजे चार्जशीट मध्ये 3,90,00,000 कोटी रक्कम त्यांनी दाखवलेली आहे. आता जर अशी रक्कम दाखवली असेल तर मी 3/6/2024 माननीय पोलीस आयुक्त व इतर ठिकाणी मी अर्ज केले होते. त्याचा अर्जाचा तपास डीसीपी झोन 3 संभाजी कदम यांच्याकडे होता. परंतु आज पण संभाजी कदम साहेबांनी या 15 कोटी रुपयांचं काय झालं याच्यावर कोणतीही चौकशी केली नाही. तसेच जॉईंट सीपी जो रवींद्र शिसवे होता की रवींद्र शिसवेंचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता. मला बोलून घेतलं रवींद्र शिसवेने डीसीपी घाडगे थ्रू, आणि त्यातून यांनी मला विचारलं की तुला कसं कळलं की तू पैसे कसे खाल्लेस, तुला कसं कळलं की आम्ही 15 कोटी रुपये कमवले किंवा आम्ही कसे मिळवले हे तुला कसं कळलं, असं जेव्हा त्यांनी मला विचारलं त्या टायमाला मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे पुरावे त्यांनी मागितले, मी दिले नाही. नंतर मी त्यांची तक्रार केली 15 कोटी रुपयाची. आणि आता जो विषय येतोय की जसं नाना गायकवाडांच्याकडे 500 कोटी मागणी केली, म्हणजे यांनी किती मोठा घोटाळा केलाय. या सर्व कंपनीने एवढा मोठा घोटाळा केलेला आहे. त्यामध्ये रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, गुप्ता आहे आणि हा शेवटचा एसीपी बजरंग देसाई यांनी 100 कोटी कमीत कमी रुपयांची वसुली केलेली आहे. मला जे काय नाना गायकवाडांची घरची लोक भेटली तर त्यांनी सांगितलं काही लोकांनी की यांनी फक्त पैसे कमवले तसे नाही कमवले, त्यांनी चोरी तर केलीच, लॉकर मधनं केली, ह्यांचं केली, आज येते सगळं बाहेर. परंतु मेन त्यांनी जी चोरी केली ती यांच्यामध्ये काही लोकांना जवळसाठी बोलवायचे आणि मोका न लावण्याच्या बदल्यामध्ये यांनी पैसे काढले. नाना गायकवाडनी केलं ते त्यांची कर्माची फळं भोगतील. परंतु हे जे चोरामोर पोलीस आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आज 1 वर्ष आलं त्याची चौकशी चालू आहे. अमितेश कुमार साहेबांनी माझ्या समोर डीसीपीला सांगितलं झोन 3च्या की तुम्ही ताबडतोब कारवाई चालू करा. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत त्यांनी केली नाही. मी जेव्हा 1-2 आठवड्यापूर्वी संभाजी कदम डीसीपीनं भेटलो तेव्हा म्हणले अजून 2 पोलिसांचे जबाब राहिलेत. आणि आता काय झालंय की गुप्ता वरिष्ठ आणि कनिष्ठकडे त्याची तक्रार, गुप्ता वरिष्ठ आणि कनिष्ठ संभाजी कदम त्याची तक्रार, त्याची कशी चौकशी करेल हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे माझी आज पण मागणी आहे की या सर्वांवर आज गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. गुन्हा दाखल न झाल्यामुळं यांचं आज पण भांडण फुटत नाही. यांनी 15 कोटी रुपये खाल्लेत हे मी सिद्ध केलंय. याची चौकशी संभाजी कदमकडे आहे हे सिद्ध झाले. मी मागच्या वेळेस पण ओपन चौकशी लावली यांची गुप्तांची. मी गुप्तांच्या चौकशीमध्ये आणखी 3घांची नावं घेतली होती. अमिताभ गुप्ता, नंतर रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे डीसीपी आणि एसीपी बजरंग देसाई या 4घांची चौकशी मागणी केली होती. परंतु एसीबीने फक्त अमिताभ गुप्तांची चौकशी लावली, बाकी कुणाची चौकशी त्यांनी लावली नाही. तर ती पण लावली पाहिजे. मी आता पत्र त्यांना दिले, मी आता सगळ्यांना मी तुम्हाला पत्र दिलेली आहेत. त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे फक्त एकाच का अमिताभ गुप्ता शिवाय ह्या लोकांनी पण त्याच्यामध्ये भागीदार आहेत. या सर्वांनी मिळून तो मोठा घोटाळा केलेला आहे. मला असं नंतर कळलं की नाना गायकवाडांचा मुलगा जो गणेश गायकवाड आहे त्यांनी जेलमधून मला काही पत्र व्यवहार केला की माझं त्यांनी पाहिल्यानंतर की आमच्याकडनं कसे पैसे खाल्ले त्याचं त्यांनी आम्हाला लिहिलं. परंतु ती पत्र माझ्यापर्यंत येऊनच देत नाही.
जेल अधिकारी तिथले ते कोण आहेत ते कुणीही मला पत्र देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला देऊन देत नाही. हा एक मोठा विषय आहे. जर त्या नाना गायकवाडांच्या घरामध्ये त्यांनी सुनेचा छळ केला ते त्यांची शिक्षा भोगतील. त्या शिक्षेला माझा कुठलं हे नाही की नाना गायकवाड वाचवायचा प्रयत्न नाही. पण नाना गायकवाडांच्या घरामध्ये जे पैसे चोरले त्याची चौकशी, सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि हे जे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आहेत, अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे आणि चौथा सगळ्यात त्यातला जो डॉन आहे तो आहे एसीपी बजरंग देसाई. आणि बजरंग देसाईच्या ऑफिस मधला एक जो समीर एपीआय जो आहे, समीर चव्हाण म्हणून, त्यांनी पण 30 ते 40 लाख रुपये या कंपनीकडनं उकळले असं मला कळलेलं आहे. ही चौकशी, गुन्हा दाखल करून चौकशी व्हायला पाहिजे. नाही तर वरिष्ठांनी एसआयटी निर्माण करून केली पाहिजे. एसआयटी स्थापन करून याची सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि मी थोड्या दिवसांनी जो रवींद्र शिसवे आहे, हे रवींद्र शिसवेची एवढी मोठी पोलखोल करणार आहे. एक आठवड्यामध्ये माझ्याकडे पुरावे याचं थोडं बाकी आहे, परंतु भयानक त्यांनी म्हणजे त्याचे जे पराक्रम आहेत, रवींद्र शिसवेचे पराक्रम, ते पराक्रम माझ्याकडं आलेले आहेत. परंतु माझ्याकडे त्याची अजून अथॉरिटी आली नसल्यामुळे मी ते आज सादर करू शकत नाही. परंतु आज पण त्यांनी मला ते दिलंय, त्यांची परवानगी मागितली, परंतु त्यांची मानसिकता नाहीये की ती करायचं का नाही. त्यामुळे त्यांनी 8 दिवस थांबायला सांगितले. पण पुढच्या 8 दिवसांमध्ये रवींद्र शिसवे याच्यासारखा गोड बोल्या नाही, तो सगळ्यांना शिकवायचा. हरिमुखे म्हणा, गळ्यात माळ आणि पोटात काळ, असा हा रवींद्र शिसवेचा विषय आहे. प्रत्येक जण मला माहिती रवींद्र शिसवे, पण रवींद्र शिसवेला यात काय प्रॉब्लेम होता? माझ्याकडे 15 कोटी रुपये कुठून आले हे विचारायचा संबंधच नव्हतं त्याला. मला कसं कळलं? आणि त्यांनी मला 21 साली खोटे गुन्ह्यात अटक केली. अशा या रवींद्र शिसवेचा लवकरच मी पोलखोल करणार आहे. आणि राहिलेले जे 3 आहेत, म्हणजे अमिताभ गुप्ताची एसीबीने चौकशी केली, परंतु रवींद्र शिसवे राहिला, अमिताभ गुप्ता राहिला, आपला श्रीनिवास घाडगे राहिला, आणि सगळ्यात महत्वाचा याच्यामधला डॉन जो आहे, सगळ्यात जास्त पैसे ज्यांनी कमवले, तो एसीपी बजरंग देसाई यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. आणि त्या कारवाईसाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हायला पाहिजे. आणि नाही, आता काही लोक म्हणतात एसआयटी करा, पण एसआयटी झाल्यानंतर हे एसआयटीला खूप वेळ लागतो. माझं म्हणणं आज पण आहे, माझं अमितेश कुमार साहेबांना आता म्हणणं आहे, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, डीजींना विनंती करतोय, रश्मी शुक्लाजींना, की या लोकांना गुन्हे दाखल करा. यांना गुन्हे दाखल नाही झाले तर या पोलिसांना एक वेगळा संदेश जाईल की आपण काही केलं तरी चालतं, वरिष्ठांनी काही केलं तर चालतं, असं चालणार नाही. तरी माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस ही जी मुलाखत ऐकली तर त्यांनी या लोकांवर कारवाई करावी. आता जो विषय येतो की पैसे मागितले, पण मी तर सांगितलं पैसे घेतले, पैसे घेतल्याचा माझा आरोप आहे आणि तो आरोप मी सिद्ध केलाय. मग त्याच्यावर कारवाई काय करत नाही? डीसीपी संभाजी कदम पण यात सामील आहेत का काय याची मला शंका आहे. जर संभाजी कदमला काय कारवाई नसती केली, का नाही केली, तर संभाजी कदमचा वरिष्ठ गुप्ता आहे. तरी माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन नाना गायकवाडांच्या घरातले चोरलेले पैसे, यांनी किती पैसे चोरले याची चौकशी होणं गरजेचं आहे. सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जवळजवळ 700 ते 800 वेपन हे 20-20 लाख रुपये घेऊन बेकायदेशीर वाटलेले आहेत. या 20-20 लाख रुपये घेऊन जे बेकायदेशीर वेपन वाटलं याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. आणि ती जर चौकशी झाली तरच पुढे हे वेपनचा जो मोठा घोटाळा आहे तो बाहेर येईल. जसं आता त्यांनी जेलमध्ये घोटाळा केलाय, पण मेन जो घोटाळा आहे, सगळ्यात महत्वाचा तो घोटाळा शोधणं वेळ लागेल. म्हणून आता हा घोटाळा काही नाही, नाना गायकवाडच्या घरात किती पैसे होते आणि किती खाल्ले एवढीच माहिती जरी घेतली तरी ह्या केस मधनं बरंच मोठं गबाळ हाताला लागण्याची शक्यता आहे. निलेश चव्हाणला तर एक महिन्यामध्ये पिस्तूलचं लायसन दिलंय. जर 1 महिन्यामध्ये त्या पिस्तूलचं लायसन मिळू शकतं तर केवढा मोठा घोटाळा आहे. हा पैसे दिल्याशिवाय होऊ शकत नाही. ऍक्च्युली काही लोकांना मला तर कळलं की काही लोक ग्रामीण भागात राहिलेत, त्यांनी इथं खोटे भाड्याने करार केले, कुठल्याही भाडे कराराची चौकशी नाही, काय नाही. माझं म्हणणं आहे सुपेकर आणि गुप्ता जेवढे जबाबदार आहेत तेवढे ज्यांनी खालून ते पाठवले, ज्यांनी गुप्तांच्या आणि सुपेकरांच्या बळी पडून खोटे अहवाल पाठवले, त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सत्य बाहेर येईल. सामान्य माणसाचा भ्रष्टाचार हा 2 मिनिटात बाहेर येतो. परंतु हे जे IPS IAS या लोकांचा आजपर्यंत भ्रष्टाचार बाहेर आलेला नाही, कारण त्यांना वाचवणारे IPSच आहेत. त्यामुळे या सर्व देशपांडे जो आहे
मी तर आता पुढे मागणी करणार आहे की आपला लाचलुचपत पुणेचा जो सरपंच देशपांडे आहेत त्यांच्यावर पण कारवाई यायला पाहिजे की त्यांनी ही झाकतो का, कशासाठी ही लाचलुचपत खातच पाहिजे, पारदर्शकता पाहिजे ह्याच्यामध्ये. हा चोर लोकांची माहिती दिली ना. बरं आम्ही काय ब्लॅकमेल नाही करत ना त्याला. जर आता अमिताभ गुप्ताला ब्लॅकमेल केलं का आम्ही, अमिताभ गुप्ताने आम्हाला माहिती दिली पण आता ती मला माहिती नाकारतात. त्यामुळं हा जो सर देशपांडे आहे त्यांची बी चौकशी करण्याची मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय.